छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. आता आपल्या घरी बाळ कसं येणार? आता रोज एक एक शास्त्री जाणार मसनात. दिनू जाईल अस्थि विसर्जनासाठी. त्याला नाही करमणार इथे एकट्याला. नको नको ते प्रश्न पडतात त्याला. जिती हाय इंदुमती, अजून मी जिती हाय. इंदुमतीच्या जगण्यात मरण हाय शास्त्र्यांचा. जे इंदुमतीने केलं तेच मला करायचंय. प्रत्येकाच्या काळाच्या दोऱ्या आता मला छाटायच्यात. काउंटडाऊन सुरू होतोय शास्त्री. हवा तो प्रयत्न करा. काळाला तुम्ही रोखू शकत नाही आणि वेळ मला रोखणार नाही. पार्वती, पार्वती, पार्वती. वंस, वंस उठा ना. अगं बाई, उजाडलं का? काय झालं ग? वंस, मला पुन्हा स्वप्नात त्यांच्या हाका ऐकू आल्या. महादेव परत आलाय हे स्वप्नात दिसायचं सुद्धा बंद झालंय आता. पार्वती, महादेव आलाय. पार्वती, पार्वती. अरे आहात कुठे तुम्ही? केव्हाच्या हाका मारतोय मी. अण्णांना सांग महादेव आलाय. सुरतेहून भरपूर कमाई करून आलाय. त्यांच्यासाठी रेशमी कद आणलाय म्हणावं. आमच्या कमाईतून छान शोभून दिसेल त्यांना. आणि दिनू कुठे झोपला असेल ना, जा जा उठव त्याला. त्याच्यासाठी विशेष खेळणी आणलेत मी. आणि हो, तुमच्यासाठी लुगडी आणली आहे. वासंतीसाठी आणि तुमच्यासाठी. हे बघा. अरे अशा उभ्या काय तुम्ही? जा जा वासंतीला बोलव. दिनू, सदाशिवा. तुम्ही अशा रडताय का? ताई सांग, काय झालं? पार्वती, काय झालंय? महादेवा, फार उशीर केलास रे यायला. म्हणजे आपले अण्णा आपले अण्णा तुझी वाट पाहून गेले महादेवा.
तू निघून गेलास अण्णांशी भांडून, आणि इथे वाड्यावर काय काय रामायण झालं माहितीये तुला. तू गेलास आणि भालचंद्ररावांना सगळं रानच मोकळं मिळालं. कशाला आलात परत? काही गरज नाहीये या वाड्याला तुमची. नाहीतरी काय ठेवलंय आता इथे? मामनजी तुम्हाला भेटण्यासाठी तडफडत होते, पण तुम्हाला तुमची देशात आणायची हौस महत्वाची होती. आणि आता आलाय सगळं संपून गेल्यावर. आम्हाला गरज असताना कधीच नव्हतात तुम्ही. आता काही गरज नाही आम्हाला तुमची. वेळेत आला असता तर हा पश्चाताप करण्याची वेळच आली नसती. आता तरी का आला? किती वाट पाहिली तुमची. काही गरज नाहीये या वाड्याला तुमची. अंत पाहिला, काही उरलं नाही. सगळे गेले. काय मिळवलं आता येऊन? मी एकटी किती जणांची लढू. जबाबदार म्हणवताना कोलमडून गेले. जबाबदारी झटकून निघून गेलात. मागे वळून एकदाही पाहावंसं वाटलं नाही तुम्हाला? इथे किती राहिलेत आणि किती वैकुंठाला गेलेत. काय बोलतेस तू? इतकं सगळं घडून गेलं, पण तुमची मात्र भ्रमंती सुरू सुखात. पण तुम्हाला तुमची देशात आणायची हौस महत्वाची होती. अशा वेळी देवाचा धावा केला तर तो सुद्धा धावून येतो, पण तुम्ही नाही आलात. तुमच्यापेक्षा तो महादेव बरा. दगडाचा असला तरी त्याच्यावर विश्वास तरी ठेवता येतो, पण तुमच्यावर आता काडीचाही विश्वास उरला नाहीये. पुढे येऊ नका. आधार घ्यायची सवय सुटली आहे. आता काही गरज नाहीये तुमच्या आधाराची. फानावर ये. मी महादेव नाहीये, आदिनाथ. शुभ्रा शांत. शुभ्रा काय झालं तुला? पाणी आणू?
आधी शांत आधी सगळं संपलं. शांत हो शुभ्रा, शांत हो. मी आहे ना इथे. आदिनाथ मला वाढवून जायचंय आत्ताच्या आत्ता. मला आजोबांना भेटायचं. बरं. आपण लगेच निघूया. हो 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 ठीक आहे, ठीक आहे, आपण जाऊया वाड्यावर. तू शांत हो. रडू नकोस. बाकी वसुधा, काय तुम्ही इथे आल्यामुळे तुम्हालाच बदल मिळालेला आहे. हो ना. तुम्ही तो चेंज म्हणता ना तो. तुम्हाला एक गंमत सांगते बाबा. आधी नुसतं लग्नाला चला असं यांना म्हणत होते ना, तर अजिबात तयार नव्हते. पण लग्न वसईला आहे हे सांगितल्या बरोबर तयार झाले. शाबास. बाबा तुमच्या औषधाची वेळ झाली असेल ना, मी घेऊन येते. बैस बैस. वेळ झाली की आपोआप कळेल आपल्याला. म्हणजे चला मालक, ह्या तुमच्या गोळ्या घ्या आणि दूध घ्या. दुधाबरोबर गोळ्या घेता का? नको रे बाबा, पाण्याबरोबरच दे. आणि विष्णू पंत, बोला. वसुधा आणि मधूसाठी फक्कडसा चहा करा. करतो करतो. मला अगदी आराम आहे इथे. स्वयंपाकघराकडे मला फिरकू सुद्धा देत नाही हा. हळू. सावकाश. कमाल आहे खरंच विष्णू तुझी, सगळं वेळच्या वेळी. बर का वसुधा, हा? हा विष्णू म्हणजे माझं गजराचं घड्याळ आहे. फरक इतकाच आहे की गजराच्या घड्याळाला किल्ली द्यावी लागते, पण या घड्याळाला किल्लीची गरज नसते. किल्लीवर नाही मालक, तुमच्या प्रेमावर चालतं हे घड्याळ. तुला खरंच सांगते विष्णू, बाबा आमच्या बरोबर राहत नाहीत, वसईला राहतात म्हणून आम्हाला वाईट वाटतं. पण ते इथे एकटे आहेत असं आम्हाला कधीच वाटत नाही, कारण तू असतोस ना त्यांच्या बरोबर. आणि आम्ही घेणार नाही एवढी तू काळजी घेतोस त्यांची. खरंय, आंधळ्याला जसा काठीचा आधार असतो तसा मला विष्णूचा आधार आहे. हो, मला आता हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. विष्णू अरे खरंच म्हणतोय आम्ही. नशीब लागतं बहिणी, नशीब असं कुटुंब मिळायला. गतजन्म पुनर्जन्म मला काही माहित नाही, पण गतजन्मात मी काहीतरी मोठं पुण्य केलं असणार वहिनी, म्हणून माझ्यासारख्या अनाथ विष्णूला हे असे मालक म्हणून मिळाले. वहिनी, हे माझे मालक नाही तो, माझी आई आहे, माझे बाबा आहेत, माझं अख्खं जग आहे ते. वहिनी, मी रोज देवासमोर जेव्हा हात जोडतो ना, तेव्हा त्याच्याकडे एकच मागणं मागतो, देवा पुढच्या जन्मी मला मोठा माणूस नाही केलास तरी चालेल, पण मला बाबा म्हणून माझे मालकच हवे. चला, आता आणखीन थांबलो तर रडेन मी. तर विष्णू श्रीराम श्रीराम
विष्णू, पूनम, अगं हे पूनम, हे बघ, हा फ्लॉवर पॉट वापरला तर चालणार आहे का? चालेल, विचारताय काय? नाही नाही, विचारते म्हणजे अगं काय कपाटात पाहिला ना, जास्त महागडा वगैरे नाही आहे ना? काढा वापरायला. हो, नाही म्हणजे आता ही काही वेळ घर सजवायची वगैरे नाही आहे, पण काय झालं माहितीये का, सकाळी अगं मी बघितलं तर ह्या फ्लॉवर पॉटला ना असा अगं उभाच्या उभा अगं तडा गेलेला आहे, आणि अशी तडकलेली वस्तू घरात ठेवू नये, माहितीये का, अशुभ असतं. अजून आता काय अशुभ व्हायचं राहिलंय कुसुमताई? काय म्हणालीस? काही नाही. हा, चला, आता जरा बरं दिसतं. आत्ता जरा जीव थाऱ्यावरती आला, घालमेल संपली. आता हा तडकलेला फ्लॉवर पॉट टाकूनच दिलेला बरा, नाही तर झाड लावूया याच्यामध्ये काहीतरी. बाबा, काय ग? ओ बाबा, इकडे बघा ना. काय? काय हो बाबा, तुम्ही पेपरात डोकं खुपसून बसलायत. अगं. मला कंटाळा आलेला आहे, मी दादाला फोन करते. ए अगं, त्याला फोन नको करू. अगं, त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून आपण इकडे आलो ना, सगळे डिस्टर्ब करू नको त्याला. तुम्ही पेपर वाचत बसलायत, आई तिकडे स्वयंपाकघरात, आजोबा देवघरात, विष्णू काका बागेत. मी काय करू, मला कंटाळा आलाय, मी कोणाशी बोलू? स्वतःशी बोल. डोळे बंद कर आणि स्वतःशी बोल. बाबा, अगं, त्या दोघांना एकमेकांचा सहवास मिळावा म्हणून आपण आलो ना इकडे. डिस्टर्ब कशाला करते त्याला, मला कळत नाही. कोण आहे बघ जरा. अरे दादा, प्रियाला मी सांगितलं तुम्हाला डिस्टर्ब करू नको, आणि तुम्ही इथे. बाबा, याला म्हणतात बॉन्डिंग. त्यांना सुद्धा चैन पडत नसणार तिथे, हो की नाही ग शुभ्रा? शुभ्रा, काय झालं? आजोबा कुठे?